आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। या जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय थोरात सर, उपमुख्याध्यापक व म.विपुरचे सेवक संचालक आदरणीय शिंदे सर, नवनिर्वाचित पर्यवेक्षक आदरणीय गडाख सर, पर्यवेक्षिका आदरणीय श्रीमती जाधव मॅडम, उपस्थित सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं सर्वप्रथम पूजन सन्माननीय व्यासपीठाने करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मान्यवर स्थानाबंध भाऊ, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींवर आधारित समाजाची उभारणी व्हावी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती। दलितांवरील अन्याय आणि अत्याचार या अत्याचाराला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचा फोडली। विषमतेचा पुरस्कार करणारे मनुस्मृती याचं त्यांनी दहन केलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती आपल्या गीतातून या ठिकाणी आपल्या शाळेचे संगीत शिक्षक हे सादर करत आहे। गीताचे बोल आहे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर, भीमराव आंबेडकर धन्य ते भीमराव आंबेडकर। उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती उजळतात ते जाणे तुझ्या धरीवरती। एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती उजळतात सुरलेले तुझ्या धरीवरती। उतरले मावळे, उतरले काळोख मावळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उतरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। बंद पायातील साखळ दंड, तटा तटा तुटले तू ठोकताच दंड। जखड बंद पायातील साखळ दंड, तटा तटा तुटले तू ठोकताच दंड। झाले गुलाम मोकळे, झाले गुलाम मोकळे
भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी गुणे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे पुरुष जन्म आले धरतीवर क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर आले धरतीवर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर आले धरतीवर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर सन 1892 साली भीमराव जन्मले सन 1892 साली भीमराव जन्मले दलित जनांचे भाग्य उजळले कैवारीला भले दलित जनांचे भाग्य उजळले कैवारीला भले कायदे पंडित शिल्पकारही घटनेचा गाजतो कायदे पंडित शिल्पकारही घटनेचा गाजतो भीमरायांचा कीर्ती डंका चौमुलकी वाजतो भीमरायांचा कीर्ती डंका चौमुलकी वाजतो ध्येयवादी अनमुत्सुद्धी हो ध्येयवादी अनमुत्सुद्धी स्वाभिमानी नर स्वाभिमानी नर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर धन्य भीमराव आंबेडकर काळ्या रामाचे मंदिर नव्हते दलितांसाठी खुले काळ्या रामाचे मंदिर नव्हते दलितांसाठी खुले वाट काटेरी झाली मोकळी भीमरायाच्या मुळे वाट काटेरी झाली मोकळी भीमरायाच्या मुळे अस्पृश्यतेची रात संपली ते जनवे फाकले अस्पृश्यतेची रात संपली ते जनवे फाकले महाडच्या चौदार तळ्याचे पाणीही चाचले महाडच्या चौदार तळ्याचे पाणीही चाचले दीक्षा दिधली अन उद्धरला दीक्षा दिधली अन उद्धरला कोटी जनसागर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर क्रांतीवीर महापुरुष जन्म आले धरतीवर आले धरतीवर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर. धन्यवाद दांडेकर सर. खरोखरच कोटी कुळांचा उद्धार या महामानवाने केला आणि त्याचा इतिहास आपण या गीतातून मांडला. यानंतर आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय वाघ सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपल्या समोर सादर करतो. विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री थोरात सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक व मविप्र सेवक संचालक आदरणीय श्रीयुत शिंदे सर, पर्यवेक्षक आदरणीय गडाख सर, पर्यवेक्षिका आदरणीय जाधव मॅडम, माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो आणि मी माझ्या मनोगतास आरंभ करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. रामजी कंपनी सरकारच्या शाळेमध्ये शिक्षक झाले आणि हळूहळू लष्करी छावणीच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 14 वर्ष त्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रामाणिकपणे आपलं जे काम आहे मुख्याध्यापकाचं ते चोखपणे बजावलं आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांना सुभेदार पदापर्यंत बढती मिळाली. बढती मिळाल्यानंतर ज्या लष्करी छावण्या असायच्या तर त्यांची बदली मात्र सतत इकडून तिकडे होत राहायची. काही वर्षांनी मध्य प्रदेशातील महू या गावी ते जरा स्थिरावले. त्यांची बदली तेथे जरा जास्त दिवस राहिली आणि याच गावामध्ये एक संस्मरणीय अशी एक घटना घडली. बैरागी बनलेल्या त्यांच्या एका चुलत्यांचा अनेक वर्षांपासून ठाव ठिकाणा नव्हता आणि एक दिवस बैराग्यांच्या जथ्यामध्ये ते महू येथे पोहोचले. रामजींच्या घरातील कोणीतरी त्यांना ओळखले आणि रामजींना निरोप दिला. त्या पद्धतीने त्यांना ते समजतात त्यांनी त्या आपल्या चुलत्यांकडे त्या बैराग्यांकडे धाव घेतली आणि तिथं जाऊन त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या घराची पायधूळ झाडावी, पण पुन्हा सगळ्या सोयऱ्यांच्या भानगडीत पडू नये असे त्यांनी सांगितले आणि त्यांनी घरी येण्याचं नाकारले. पण स्वयंस्फूर्तीने त्यांनी मात्र एक आशीर्वाद एक वर असा रामजींना दिला की या देशामध्ये क्रांती करणारा आणि आपल्या घराण्याचा उद्धार करणारा असा पुत्र तुझ्या पोटी मात्र जन्म घेईल. आणि त्यानंतर रामजी आणि भीमाबाई यांची त्यावर श्रद्धा बसली, कारण त्या अगोदर 1890 पर्यंत त्यांना एकूण 13 मुलं झाली आणि त्यापैकी 7 जी होती ती लहानपणीच दगावली वारली आणि त्यामुळं आपल्याला जो कुलदीपक प्राप्त व्हावा अशी त्यांची जी इच्छा होती तर तो चांगल्या पद्धतीने जगावा यासाठी मात्र तो जो आशीर्वाद होता तो त्यांनी लक्षात ठेवला आणि त्या पद्धतीने त्यांनी आराधना उपासना आणि अशा प्रकारची अनेक दानधर्म करण्याला त्यांनी सुरुवात केली आणि अखेरीस 1891 मध्ये 14 एप्रिलला भीमाबाईंच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले आणि ते 14वे पुत्ररत्न त्याचं नाव रामजींनी भीम असे ठेवले. भीम हळूहळू वाढू लागला तसे त्याला समाजामधील जी असमता होती, विषमता होती, जातीभेद होता, उच्च नीच अस्पृश्यता याचे चटके मात्र बसायला लागले. लहानपणीच भीम अतिशय हूड आणि जिद्दखोर होता. एखादी गोष्ट कोणी जर सांगितली की ही करू नको तर मात्र ही स्वारी ती गोष्ट करणार म्हणजे करणारच, मागे अजिबात हटणार नाही. असेच एक दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता आणि त्यांचा वर्गमित्र सहजच भीमाला म्हटला की आज काही पावसात तू शाळेत जाऊ नको, आज भरपूर पाऊस येतोय. पण ठरले, मग जाऊ नको म्हटल्यानंतर भीमाने ठरवलं आणि स्वारी भिजतच पावसामध्ये शाळेमध्ये निघाली आणि ओलीचिंब होऊन शाळेमध्ये जाऊन पोहोचली. त्यावेळेस त्यांचे जे वर्ग शिक्षक होते त्यांचं नाव होतं पेंडसे गुरुजी. पेंडसे गुरुजींचे भीमावर अतिशय प्रेम होते. त्यांनी भीमाला विचारले की तू पावसात भिजत का आलास, छत्री का आणली नाहीस? तर साळसूदपणे भीमाने उत्तर दिले की छत्री एकच होती आणि ती भावाने नेली. मग गुरुजींनी आपल्या स्वतःच्या मुलाला भीमाबरोबर घरी पाठवलं, त्याला गरम पाणी द्यायला सांगितलं आंघोळीला आणि आंघोळ झाल्यानंतर त्याला एक कोरडी लंगोटी द्यायला सांगितली. आंघोळ झाल्यानंतर शाळेच्या बाहेर लंगोटी घालून हा भीम ऐटीत चक्रा मारायला लागला, फिरायला लागला आणि गुरुजींनी हे पाहिले आणि त्याला सांगितले तुला वर्गात येऊन बसायला काय झालं, तुला लाज कसली वाटते, इथे सर्व तर मुलेच आहेत. आणि असं म्हटल्यानंतर मात्र भीमाला रडू कोसळलं, त्याचा विरोध झाला आणि तसाच मान खाली घालून रडत रडत तो वर्गात येऊन बसला. आणि तेव्हा भीमाने मात्र ठरवलं की आपल्या मनामध्ये असलेली जी हट्टी स्वभाव आहे, आपला जी जिद्दखोर स्वभाव आहे तो मात्र या क्षणापासून आपण सोडून द्यावा. आणि त्या पद्धतीने त्यांनी मग तो निश्चय केला आणि जी हट्टीपणा आपल्या मनामध्ये होता तो सोडून देण्याचा प्रयत्न त्या दिवसापासून सुरू केला.
त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की रामजींनी असं ठरवलं होतं की आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सावत्रपणाच्या जाचापासून मुलांना दूर ठेवावे, पण मुलांची फार आबाळ होते म्हणून शेवटी त्यांनी जिजाबाई नावाच्या एका विधवेशी पुनर्विवाह केला. आणि हा जो छोटा भीम होता, हा जेव्हा बघायचा की आपल्या बयेचे कपडे म्हणजे आपल्या आईचे कपडे ही स्त्री वापरते, आपल्या आईचे दागिने ही स्त्री वापरते, आणि म्हणून त्या लहानग्या भीमाला मात्र मनस्वी खूप चिड घ्यायची. एकदा असेच झाले, सण समारंभाच्या दिवशी या सवतीने बयेचे दागिने घातले, कपडे घातले, आणि जी मीराबाई होती त्यांची आत्या, या मीराबाईंना भीमाबाईंची आठवण झाली त्यांच्याकडे बघून, आणि त्या रडायला लागल्या. त्याबरोबर घरातली सगळी ही मुलं भावंड सुद्धा रडायला लागली. आणि हा सगळा प्रकार बघून रामजी संतापले आणि सर्वांना झोंबतील, वाईट वाटतील अशा शब्दांमध्ये ते सर्वांना संतापाने बोलले. आणि मग त्या दिवसापासून भीमाने ठरवलं की आपण बापावर अवलंबून राहता कामा नये, आपण आपलं स्वतंत्र काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतंत्र आयुष्य आपलं कंठलं पाहिजे. आणि म्हणून मग काय करायचं, मग सातारकडची जी मुलं असायची ती काय करायची, मुंबईला जायची, कापडगिरणीमध्ये कामं करायची, पैसे कमवायचे आणि स्वतंत्र आयुष्य आपलं जगायचे. त्याप्रमाणे भीमालाही वाटायचं की आपणही तसंच करावं. पण मग गाडी भाड्यासाठी पैसे कुठून आणायची, ही योजना आहे आपली जाण्याची, पण ही प्रत्यक्षात कशी उतरवायची. मग त्यांनी एक दिवस ठरवलं की जी आपली आत्या आहे तिच्या कमरेला जी पैशांची पिशवी असते ती पैशांची पिशवी आपण लांबवू आणि आपला कार्यभाग आपण काय करू, साधून घेऊ. आणि त्या पद्धतीने लहानगा भीमा जो होता तो लहानपणापासून आत्याच्या कुशीतच झोपायचा. आणि मग एक दिवस पाळत ठेवली त्याने आणि ती पिशवी त्याने लांबवली. आणि जेव्हा ती पिशवी त्याने उघडली त्यावेळेस त्याला मात्र पश्चाताप झाला, कारण त्याच्यामध्ये फक्त अर्धा चाणा निघाला. आणि मग त्याला अतिशय वाईट वाटलं आणि त्याला पश्चातापही झाला त्या घटनेचा. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण झटून अभ्यास करून आपली प्रगती आपण साधून घ्यायची आणि मग आपलं स्वतंत्र आयुष्य आपल्याला सहज जगता येईल. आणि तेव्हापासून मग त्यांनी ठरवलं की असे जे वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात तरी आपण काय केले पाहिजे, सोडून दिले पाहिजे. आणि मग तेव्हापासून त्यांच्या अभ्यासामध्ये चिंतन आणि मननाची सवय जडली. आणि त्यानंतर आपण बघतोच की भारतातील सर्व शिक्षण पूर्ण करून ते विलायतेला गेले. त्यांनी तिथंही बॅरिस्टरपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढं तर ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले. 150 वर्ष ज्या ब्रिटनने आपल्या देशावर राज्य केलं होतं त्या देशाचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ही भारताची राज्यघटना वाचल्यानंतर असे उद्गार काढले होते की आमच्या देशामध्ये जर अराजकता माजली तर भारताची ही जी राज्यघटना आहे ही आम्हाला आमच्या देशामध्ये वापरण्यासाठी मला अभिमान वाटेल. आणि 80% जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीने असं म्हणावं, यातूनच बाबासाहेबांची महानता सिद्ध होती. अमेरिकेमध्ये सुद्धा एकदा असाच एक पेच प्रसंग निर्माण झाला. अल गोर आणि जॉर्ज बुश यांची अध्यक्षपदाची जी निवडणूक होती त्यामध्ये दोघांनाही समसमान मते पडली. आणि मग हा जो घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला, मोठा यक्ष प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेतील जे घटनातज्ञ होते त्यांनाही काहीही सुचत नव्हते की यावर उपाय का, कारण जगामधल्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये यानंतर असा प्रसंग निर्माण झाला तर काय करावे याची कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन त्यामध्ये नाही आहे. आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये मात्र त्यांना अशी तरतूद मिळाली की जे संसदेचे सभापती असतात तर यांनी काय करायचं, या तरतुदीनुसार कोणातरी एकाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकायचं आणि त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून द्यायचं. आणि त्या पद्धतीने त्यांनी भारतीय तरतुदीचा जो आढावा आहे तो मागवला आणि त्या पद्धतीने जॉर्ज बुश यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं. तर तिथल्या सभापतींनी जॉर्ज बुश यांच्या पारड्यात ते मत टाकलं आणि जॉर्ज बुश हे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली तर जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून त्यामध्ये काय नाही ते शोधून त्यांनी त्याच्यामध्ये ते आपल्याला घातलेलं दिसून येतं आणि त्यातच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. असं म्हटलं जातं की जो यशस्वी पुरुष असतो कोणताही, त्या पुरुषाच्या पाठीमागं नेहमी एका स्त्रीचा हात असतो. पण
स्वतंत्र भारतातील सर्व संपूर्ण स्त्रियांच्या पाठीमागे एकाच पुरुषाचा हात होता. त्या महान पुरुषाचं नाव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटना लिहिताना त्यांनी स्त्रियांकडे जास्त लक्ष ठेवलं, जास्त लक्ष दिलं आणि भारतीय समाजातील 50% ज्या स्त्रिया असतील त्या जर शिक्षित झाल्या, त्यांचं कल्याण झालं तरच देशाचं कल्याण होईल असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेमध्ये स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला, वारसा हक्क दिला, घटस्फोट घेण्याचा हक्क दिला, निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क दिला आणि त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना गर्भावस्थेमध्ये 6 महिन्यांची भर पगारी जी रजा आहे तिची सुद्धा तरतूद त्यांनी केली. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामध्ये गेले त्यावेळेस त्यांच्याकडे पैसाही नसायचा. जी स्कॉलरशिप त्यांना मिळायची त्या स्कॉलरशिपमधून ते स्वतःचा खर्च भागवायचे, पुस्तकं खरेदी करायचे आणि आपल्या पत्नीला भारतामध्ये पैसेसुद्धा खर्चासाठी पाठवायचे. वाचनालयामध्ये ज्यावेळेस ते जायचे तर सगळ्यात प्रथम त्यांची एंट्री व्हायची आणि सगळ्यात शेवटी जर वाचनालयातून कोणी बाहेर येत असेल तर ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरच होते. अतिशय प्रचंड असं वाचन, मनन, चिंतन, जबरदस्त इच्छाशक्ती, महत्वाकांक्षी स्वभाव, जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची नेहमी असलेली इच्छा, मानवता, अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची क्षमता, जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती अशा अनेक गुणांची खाणच असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे गुण जर आपण आपल्या आयुष्यात उतरवले, आणले आणि तेच गुण, सद्गुण जर आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये उतरवले तर आपल्या भारताचे जे भविष्य आहे ते अधिक उज्ज्वल होण्यास होईल यात तीळमात्र शंका नाही. येथे आज मला बोलण्याची सांस्कृतिक समितीने संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघ सर. अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विविध उदाहरणे देऊन आढावा घेतला. खरोखरच विषमता जी आहे ती समूळ तिचं उच्चाटन झालं पाहिजे असं त्यांचं मत होतं. मग ते दलित असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, त्याचबरोबर महिला असतील, यांच्यावर होणारे जे काय अन्याय आहे ते अन्याय त्यांनी दूर केले. भारतरत्नाचं काय, माझ्या मते ते विश्वगुरू त्या काळात होते. यानंतर आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक चे सेवक संचालक आदरणीय शिंदे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक गडाख सर, पर्यवेक्षिका जाधव मॅडम, कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, वाघ सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन कार्याबद्दल सगळी इत्थंभूत अशी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. त्याची पुन्हा दुरुक्ती करावी किंवा त्याच्यावर पुन्हा भाष्य करावं असं मला वाटत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत सगळ्या कार्यपद्धतीबद्दल आपण सर्वजण अगदी लहानपणापासून ऐकत आहोत, वाचत आहोत, पाहत आहोत. विविध लेखांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य, त्यांची सगळी सामाजिक चळवळ आपण बघितलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न होते. अशा भारतरत्नांचा जर विचार आपण केला तर मला वाटतं, मला आठवतं की हा महाराष्ट्र, हा भारत देश हे राष्ट्र घडवण्यासाठी ज्या ज्या काही महान मानवांनी काम केलेलं आहे, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरुवात केली तर छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशी खूप नावं आपल्याला घेता येतील. या सगळ्या महान व्यक्तींनी हा राष्ट्र घडवण्यासाठी, हा देश घडवण्यासाठी जे काही कार्य केलेले आहे, त्यांनी कार्य करताना त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या पण आपण पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. या सगळ्या अडचणींवर मात करून ही माणसं
देशासाठी कार्यरत राहिली, राष्ट्रासाठी कार्यरत राहिली आणि म्हणून हे राष्ट्र आणि संपन्न आज आपण बघतो. पण खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी अशा या सगळ्या राष्ट्रपुरुषांची, सगळ्या महान मानवाची, सगळ्या महान व्यक्तींची आठवण आपल्याला झाली पाहिजे, सगळ्यांचं स्मरण केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे देशापुढे जसं आहे तसं राष्ट्रापुढे आहे. कारण एवढी मोठी देशाची घटना तयार करण्याची जबाबदारी, मसुदा समितीची जबाबदारी ज्यावेळेस त्यांच्याकडे देण्यात आली, त्याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ होते. त्यांना या सगळ्या कायदेशीर बाबींची जाणीव होती, परिस्थितीची जाणीव होती. कारण आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचं राज्य ज्यावेळेस आपल्याकडे होतं त्यावेळेची जी कायदा व्यवस्था होती, ती कायदा व्यवस्था जशीच्या तशी पुढे चालू ठेवणं हे सोपं नव्हतं किंवा शक्यही नव्हतं परिस्थितीनुसार. आणि म्हणून आपल्या भारतीय चळवळीशी, भारतीय नागरिकांशी, भारतीय सामाजिकतेशी एकरूप होईल अशी घटना तयार करण्याची मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, पी टी कृष्णमाचार्य असतील, राजगोपाल देवरा असतील वगैरे सगळ्या तज्ञ मंडळींनी त्यावेळेस त्यांना मदत करून आणि ही घटना समिती स्थापन झाली, तिची घटना तयार झाली आणि 1949 मध्ये ही घटना आपण स्वीकारली. त्या घटनेतली जी तरतुदी आहेत त्याच्या आपण बारीक पाहिल्या तर आज आपल्याला लक्षात येते की किती बारीक बारीक गोष्टींवर काम या घटना समितीने, मसुदा समितीने त्यावेळेस केलेलं आहे. कारण आज कुठलाही कायदेशीर पेच तयार झाला की घटनेचा आधार घेतला जातो आणि म्हणून ही घटना ही सर्वसमावेशक, सर्व मूल्यांना धरून, सर्व परिस्थितीचा विचार करून, सर्व धर्म समभाव या भावनेने तयार केलेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिली. अशी ही सगळी महामानव आपल्या देशासाठी प्रेरक आहेत. मी आजच्या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या विद्यालय परिवाराच्या वतीने अभिवादन करतो. आंबेडकर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेचं महत्त्व आजही किती आहे हे आपण आपल्या भाषणातून विशद केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं असं मत होतं की समाजातील संपूर्ण जाती व्यवस्था समूळ उच्चाटन झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होणार नाही. आणि माझं तर असं मत आहे की खऱ्या अर्थाने आज आपण तिकडं वाटचाल करत आहोत. त्याचं उदाहरण द्यायचं झालं की मागील वर्षी मी औरंगाबाद रोडवर निलगिरी बागेकडे 2 मंगल कार्यालय शेजारी शेजारी त्या ठिकाणी मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो मी. आणि तो विवाह बोर्ड बघितला मी, सोनवणे आणि जाखडी, सोनवणे SC आणि जाखडी मारवाडी, चांगलं आहे म्हणजे इंटरकास्ट. त्याच्याच शेजारी जे मंगल कार्यालय होतं, लग्नाला उशीर म्हणत चला आपण बाहेर येऊ म्हटलं. तर परत शेजारी बघितलं बोर्ड, पटेल पाटील, पटेल गुजराती, पाटील मराठा, दोन्ही विवाह इंटरकास्ट मॅरेज, चांगली गोष्ट आहे. अजून पुढं बोलायचं झालं, यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय गडाख सर आभार प्रदर्शन करतील. आज आपल्या विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, निष्णात कायदेपंडित, युगप्रवर्तक, माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक थोरात सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ दिला आणि कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन देखील या अगोदर केलं. त्याबद्दल शालेय परिवारातील त्यांचे मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक तथा मराठा विद्यापीठ समाज संस्थेचे सेवक संचालक शिंदे सर यांनी देखील आपल्या भाषणातून समता, बंधुता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र किंवा समाजासाठी त्यांनी दिलेला लढा याविषयी आपणास माहिती दिली. त्यांचेही शालेय परिवाराचे हार्दिक आभार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यालयाच्या आदरणीय पर्यवेक्षिका जाधव मॅडम, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपण देखील या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले देखील शालेय परिवाराचे हार्दिक आभार. तसेच या कार्यक्रमाचं पूर्वनियोजन सांस्कृतिक समितीच्या प्रमुख गीते मॅडम तसेच सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य पूर्वनियोजनानुसार अनेक दिवसापूर्वी त्यांनी ग्रुपवर सूचना टाकली आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले. त्या सर्व सांस्कृतिक समिती सदस्यांचे देखील मी शालेय परिवाराचे हार्दिक आभार मानतो. तसेच
आहे ना पूर्ण सर्व उल्लेख. तसेच या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक समितीनंतर सांस्कृतिक समितीने जी जबाबदारी आपले संगीत शिक्षक दांडेकर सर यांनी दिली. अतिशय सुंदर असं गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट त्यांनी दिलेला लढा सर्व गीतातून या ठिकाणी प्रकट केले. त्यांचे देखील शालेय परिस्थितीने हार्दिक आभार. तसेच अनेक दिवसापासून मी या ठिकाणी बघत होतो आमचे कला शिक्षक खताळे सर दररोज आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील फलकलेखन अतिशय सुंदर असं फलकलेखन ते करत होते. आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे सर्व कला शिक्षक दिंडे सर, नाटे मॅडम, वाघ सर आणि पाटील सर यांनी अतिशय सुंदर असं फलकलेखन या ठिकाणी केलं. त्या सर्व कला शिक्षकांना देखील शालेय पर्यंत हार्दिक आभार. त्याचबरोबर वाघ सर जो इतकी सविस्तर माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, स्पृश्य अस्पृश्य याच्यावर केलेला लढा किंवा कायदे बनवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, देशासाठी असलेलं त्यांचं योगदान अतिशय सविस्तर माहिती कधी आपल्याला वाचण्यासाठी वेळ नसतो. परंतु त्यांनी एवढं भाषण काढण्यासाठी बरंच वाचन केलेलं असेल तर त्या वाघसरांना देखील मी शालेय पर्यंत हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून एक गोष्ट आपल्या कदाचित आभार प्रदर्शन करताना बऱ्याच वेळ लावून जाते. या कार्यक्रमासाठी सुंदर अशी फोटोग्राफी करणारे शिक्षक सकाळपासून या ठिकाणी पाहतो पवार सर अतिशय सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी तयार करतात. व्हिडिओ तयार करणं, परत तो सोशल मीडियावर टाकणं, वर्गाच्या ग्रुपवर टाकणं आणि अजून एक विशेष बाब म्हणजे की या कार्यक्रमाची बातमी तयार करणे सुद्धा फार मोठं जिकरीचं काम असतं. तर मी अनेक वर्ष अनुभव घेतलेला आहे. जेव्हा आपण घरी जातो आणि निवांत बसतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते बातमी तयार करण्याचं काम सुरू होत असतं. कधी कधी कार्यक्रम दुपार सत्र होऊन जातो आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी भाषण करतात आणि ती बातमी तयार करणं सुद्धा एवढं सोपं गोष्ट नसतं. सर्वांचे नाव आले पाहिजे, सर्वांचं भाषणाचा उल्लेख झाला पाहिजे. ही बातमी तयार करणार कारण माझी माहिती गीते मॅडम परत बातमी तयार केल्यानंतर ती बातमी सर्व मविप्रास इतर ग्रुपवर टाकणारे पवार सर ती बातमी टाकत असं मी पाहत असतो. परत ती बातमी आल्यानंतर पेपरमध्ये परत ग्रुपवर टाकणं आणि टाकल्यानंतर परत ती संकलित करणं. परत मी पाहिजे 2-3 दिवसापूर्वी ओरडेभाऊ सर्व बातम्या काय करत ते संकलित करते. ही गोष्ट कदाचित आपल्याकडून राहून जातं. म्हणजे ही प्रसिद्ध करणारी या कार्यक्रमाची प्रसिद्ध करणारी जी टीम आहे त्यांनी देखील शालेय परिषद हार्दिक आभार. सूत्रसंचालन हांडगे सर यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं, त्यांचे देखील आभार. या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रयत्न केले पुनच एकदा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं पुनच एकदा शालेय परिषद हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीने मी शुभेच्छा देतो आणि या महामानवास मी विनम्र असं अभिवादन करतो आणि माझं आभार प्रदर्शन संपला असं जाहीर करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.